नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला आवडता कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, थुकरटवाडी अवॉर्ड सोहळा 2017च्या निमित्तानं आपण काल या ठिकाणी भेटलो. गुलकंद केबल नेटवर्कवरती हा कार्यक्रम आपण लाईव्ह दाखवतोय सगळ्यांना. आणि त्या निमित्तानं झी चित्रगौरवमध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले असे कलाकार आणि जी चित्रगौरवमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि नृत्यानं रंग भरले अशा कलाकारांना या ठिकाणी आपण बोलावलेलं होतं. त्यांच्याच बरोबरीनं आजच्या भागाला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तर थुकरटवाडी अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याकडे एवढे मान्यवर आलेले आहेत. यांना झी चित्रगौरव हा पुरस्कार तर मिळालेलाच आहे, पण आपल्याला एक पुरस्कार फार लक्षात राहतो आणि तो नेहमीच प्रेरणा देतो. तो म्हणजे आयुष्यात पहिला मिळालेला पुरस्कार, पहिली शाब्बासकी. मला आता सगळ्यांना हेच विचारायचं की त्यांना तो पुरस्कार किंवा ती शाब्बासकी आठवतीये का, आणि ते बक्षीस कुठलं होतं? मला वैदेही तुम्हाला विचारायचं की तुला आठवते का पहिलं बक्षीस किंवा शाब्बासकी कुठली मिळाली होती? शाबासकी म्हणावी का नाही माहीत नाही. मी खूप लहान होते, वाचता यायचं नाही फारसं, आणि घरी काहीतरी एक ग्रीटिंग कार्ड पडलेलं होतं. पण असं वाटत तरी खूप होतं की आपल्याला खूप कळतंय आणि आपल्याला खूप वाचता येणार आहे, म्हणून मी ते ग्रीटिंग कार्ड घेऊन नुसतीच बघत होते त्याच्याकडे. मला गंमत आईबाबांची वाटते, ते हसले नाहीत. त्यांनी मला विचारलं तू काय वाचतेस, आणि मी तेव्हा काहीतरी सांगितलं की मी असं असं वाचतेय. त्यांनी वा वा म्हटलं आणि मला वाचू दिलं. मी ते ग्रीटिंग कार्ड उलटं पकडलं होतं, पण तरीसुद्धा त्यांनी मला थांबवलं नाही. मला तेव्हा ते म्हणजे मला खूप लक्षात राहिलं आहे आणि ते आजही ते फॉलो करतात. मला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ते थांबवत नाहीत. त्यामुळे तिथे मला असं वाटतं पहिली शाबासकी की तुला हवं ते तू कर. खरं, क्या बात. पण आम्ही असं ऐकलंय की तू खूप धडपड करत असते, सतत काही ना काहीतरी अपघात होत असतात, त्यामुळे आई किचनमध्ये सुद्धा जाऊ देत नाही, असं काय आहे का खरं? ॲक्च्युली बहुतेक वेळेला असं होतं की माझी काही चूक नसते, मी वेंधळेपणा करत नाही, पण मी जिथे कुठे असते तिथे कुठे काहीतरी अपघात व्हायचाच असतो. अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, त्यामुळे ती मला किचनमध्ये जाऊ देत नाही. कारण तेल वगैरे धावून माझ्या अंगावर येतं. जरी मी लांब असले गॅसपासून तरी सुद्धा माझ्याबरोबर असे किस्से घडलेले आहेत की मी दूर जरी असते तरी आईच्या अंगावर तेल नाही जात, माझ्या अंगावर येतं. त्यामुळे ती मला लांबच ठेवते या सगळ्यापासून. क्या बात आहे. साधारणपणे ज्याचं हॉटेल आहे असंच नवरा बघ बाई. संदीप, पहिलं बक्षीस? पहिली शाबासकी मला आठवते 2001ला जेव्हा मी मुंबईत आलो होतो स्ट्रगल करायला. पहिलं नाटक मिळालं, सर आले धावून, आणि डायरेक्ट लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर. इतक्या मोठ्या कलाकाराबरोबर, सुपरस्टार बरोबर. नंतर नंतर आम्ही लक्षा मामा म्हणायला लागलो त्यांना रिहर्सल, आणि जशी ओळख झाली तशी. तर तेव्हा मी त्या नाटकामध्ये भूकंपग्रस्ताचं पात्र करायचो. भूकंपग्रस्त ज्याला कोणी नाही, सगळं घर हे झालेलं आहे, आणि एक माझं स्वगत होतं, 4 ते 5 मिनिटाचं, आणि त्याला प्रत्येक प्रयोगाला ते झालं की त्याला टाळ्या यायच्या. तर लक्ष्मीकांत बेर्डेंनी माईक हातात घेतला आणि ते म्हणाले की आमचं नाटक खूप चांगलं आहे, नाटकामध्ये जरी कुठे टाळ्या नाही आल्या तरी आमच्या नाटकात एक कलाकार आहे जो आत्ता नवीन आला आहे मुंबईत, त्याचं पहिलंच नाटक आहे, संदीप पाठक, आणि मला त्यांनी उभं केलं. सगळे मुंबईत मोठमोठे पत्रकार, सगळी मोठी लोकं तिथे होती, आणि त्यांनी मला उभं केलं, जवळ बोलवलं. आणि हा माजलगावातल्या छोट्या गावातून आलेला आहे, पण आमच्या नाटकामध्ये हा जे स्वगत सादर करतो तिथे मी माझ्या रोलमधून सुद्धा बाहेरून मला सुद्धा रडायला येतं, आणि लोक मोठ्याने टाळ्या वाजवतात तेव्हा. आणि त्याच्यामुळे लक्ष्मण बेर्डेंनी एवढा पाठीवर थाप दिल्यामुळे माझा पुढचा जो प्रवास आहे तो इतका सुखकर झाला. 2015ला 1000ची नोटसाठी पहिल्यांदा बक्षीस मिळालं. लक्ष्मीकांत बेर्डे हे सगळ्यांचेच गुरु आहेत, आणि तू त्यांना एक सल्ला विचारला होता की ट्रीटमेंट, दाताची ट्रीटमेंट, त्यांनी एक तुला सल्ला दिला, तो काय होता? लक्ष्मणांना विचारलं होतं तुमचा कोणी डेंटिस्ट आहे का ओळखीचा? तर ते म्हणले का रे? म्हणून नाही हो, जरा ते काय दात माझे जरा बाहेर येत ना, ते हसताना बोलताना ते जरा दिसतात, ते थोडंसं कसं तरी होतं, मला ऑड वाटतं, आणि सगळे चिडवतात सुद्धा. ते म्हणले एक लक्षात ठेव, आयुष्यभर ते जे दात आहेत तुझे बाहेर, तो तुझा USP आहे, ते आतमध्ये घेऊ नकोस, कारण आत्ता दात बाहेर असलेला अभिनेता एकही नाहीये. आणि
त्याच्यानंतर त्यावरूनच तुझी ओळख निर्माण होईल. मी असं म्हणतो की माझी बायको दिसायला छान आहे, तर सगळे म्हणतात की तू काय. मी म्हणलं मी फसवलंय रे बायकोला. कसं काय कसं काय म्हणजे काय, आमचं अरेंज मॅरेज आहे ना, तर बघण्याच्या कार्यक्रमाला आता ते परत थोडंसं की यार ही रिजेक्ट करेल की काय ह्याच्यामुळे. त्याच्यामुळे तिच्याशी बोलताना अच्छा मग तू कुठे शिकलीस, अच्छा शिक्षण कुठे झालं, बरं बरं बरं, मग तुला काय काय स्वयंपाक वगैरे येतो, अरे वा, घरी कोण कोण. आणि तिचा होकार आला वगैरे सगळं लग्न ठरलं. जेव्हा मग तिने गळ्यामध्ये हार घातला तेव्हा मग मी हसलो. आता काय नाही, तोपर्यंत लोकांची रांग लागली, काँग्रेस काँग्रेस. असं एक फसवलं मी. आपल्या अवॉर्ड मधील पुढची कॅटेगरी आहे चला हवा येऊद्यामध्ये बरेच दिवस दिसले नाही अवॉर्ड. आणि याचे नामांकन आहेत. बरेच दिवस दिसले नाही अवॉर्ड आणि नामांकन आहेत सुशांत शेलार, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, मोना आंटी. वा वा, तर अशी नामांकने या ठिकाणी. आणि विजेते आहेत मोना आंटी. Thank you so much. Thank you so much. I'm very much happy. You know, my God. Mona, I Mona can't ji. explain you. You know that means I don't know. कसं म्हणजे काय म्हणजे काय. I won't say all that. मोना आंटी थांबा थांबा. I can't explain. मोना आंटी थांबा. राजधानी एक्सप्रेस इन वर्ल्ड. इंग्लिश बोलतात त्या, त्यांना इंग्लिशचं फार हे आहे. हा. म्हणजे मला शब्दात असं म्हणजे मराठीत काय बोलू, माय गॉड शब्दात सांगता येत नाही असं काहीतरी आहे. परदेशात जन्माला आल्या असं जरी वाटत असलं तरी इथल्याच आहेत त्या. तर त्यांना पहिल्यांदा पुरस्कार आपण देऊयात तुम्हाला. थँक्यू. इरावतीजी यांनी त्यांना हा पुरस्कार द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पुरस्कार घेऊन या. इरावती हर्षे यांच्याकडून तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. थँक्यू सो मच फॉर दिस. येस आय कांट एक्सप्लेन. यू नो मी इथे नव्हते ना, खूप दिवस बाहेर होते, त्यामुळे असे प्रॉब्लेम होतात. सॅन फ्रान्सिस्कोला होते मी. सॅन फ्रान्सिस्कोला होतं, त्याचं स्पेलिंग सांगा. मग मी गोव्याला होते. आपलं ते बरं आहे ना. GOA गोवा. आय एम देअर ओनली. माय गॉड दिस. पण तुम्हाला माहिती आहे का की इथे ज्या मॅडम आलेल्या आहेत यांना खूप फॅशन शोची आवड आहे. त्या लोकल गल्लीबोळातल्या फॅशन शोला जज म्हणून पण जात असतात. तर इथे पण खूप साऱ्या सुंदर सुंदर अभिनेत्री, त्यांच्याबरोबर तुमचा फॅशन शो झाला पाहिजे, जो 1.5 वर्षापूर्वी झाला होता इकडे. येस झालं पाहिजे प्लीज. सुप्रिया आहेत, किशोरी वैदेही स्मार्ट. आहे. किशोरी स्मार्ट, किशोरी शहाणे स्मार्ट. इंग्लिश. Love you. Okay, come, female. Yes. Yeah. अच्छा एकटीच करते. हो वहिनी. 1 2 3. रिव्हर्स आलं म्हणून. गुड वन.
पण त्यांच्या हाय हिल्स आहेत त्यांचे What a बूट बघा shoe, yeah. तुमचे दाखवा तुमचे From where? From where? मुंबई ओनली फ्रॉम मुंबई From Mumbai? See this? It's from US. US म्हणजे उल्हासनगर. अच्छा Please sit down. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. Yeah. Thank you, smart. Come on, naughty. मोना आणखी कॉमेडी Oh, peacock. Peacock. Tutu peacock. टू पिकॉक कोण मोरे. शुभम अच्छा, एक शुभम मोरे आहे एक शुभम मोरे आहे एक शुभम मोरे त्याच्यात My God. Oh, Vedi. Very smart girl, Vedi. Vedi. तुला माहिती आहे हिचं नाव वेदी ना आम्ही शाळेत पाडलं माहिती आहे खूप हुशार व्हेरी इंटेलिजंट ऑल बॉईज कम अँड से वैदी 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 तेव्हापासून असं पडलं हा. त्या सगळ्यांना वैद्याच्या अभ्यासाच्या म्हणून हा. मला एक गोष्ट कळत नाही तुम्हाला सांगितलं नाही सा तू सिक्युरिटी मध्ये कामाला लागलीस सिक्युरिटी मध्ये कुठे येस आय स्ट्रॉ फ्रॉम माय डोळा ओनली हा आय स्ट्रॉ इन झी मराठी अवॉर्ड स्वा म्हणतात that I saw हा. in Zee Marathi Award. He and that who guy? शी रे ही नाही हा, she and that नवराचा शनाया, बायको. शनाया, शनाया, शनाया. शनाया, yes. शनाया. ती दोघं वरती उभं राहून सगळे बघत होते व्यवस्थित आहे की नाही ते And what is that song? You dance and all that things. नगाडे संग ढोल बाजे हा? नगाडे संग ढोल बाजे व्हॉट द सॉन्ग नगाडे संग ढोल बाजे मला ढोल दिसले ते नगाडे कुठेच नाही दिसले त्याच्यावरती ते आले बसून त्याला होते तुम्ही नीट नाही बघितलं ओ माय गॉड तिथेच होते हा. ओ माय गॉड असं काही करू नको ओके पण छान होता तुझा डान्स थँक्यू ओ माय गॉड मी कसं काय ना माझ्याकडून होते असं सुप्रिया बाय हार्ड काय सुप्रिया बायहार्ड आपण पाठ करायला काय म्हणतो पाठारे पाठ करा रे. पाठारे अच्छा पाठ बाय हार्ट कशी आहेस मज्जेत ऑल वेल या आता विसरत नाहीस ना काही नाही व्हेरी गुड हे विसर देऊ खूप का? खूप गोष्टी विसरती कसं काय? म्हणजे ना आम्ही ना हिच्या घरी गेलो होतो ठाणा ना या वसंत विहार हा एकदा काय झालं माहितीये हे वॉटर नळ हर होम Water, वॉटर नळ हा पाणी गोईंग गोईंग ही विसरिंग नळ चालू होता घरातला असं मी कळलं अय्या हे येस येस कसं डोंट माहिती? शट अप पाणी कमिंग 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 ऑल सोसायटी कम अँड स्विमिंग पण आता नाही ना विसरत नाही. नो नो दिस पाणी इज नथिंग शॉपिंग इट्स हॉरिबल हा म्हणजे ही कुठल्या दुकानात जाते ना तर दुकानदार आहे ना दुकानदार हिला सगळ्या गोष्टी फ्री देतो फ्री देतात येट्स ॲब्सोल्युटली फ्री का? ही गार्गिलिंगच एवढी करते काय करते गार्गिलिंग दॅट 50 रुपीज नो 10 रुपीज नो बार्गेनिंग बार्गेनिंग दैट भाव भाव दैट इज भाव ए चल इतने को देने को तो दे नहीं तो छोड़ दे चल That is भाव करना हाँ भाव करतात ते खूप. हाँ इतना भाव वो सामने वाला बोलता है ए फोकट में लेके जाओ Please, how they come, baby? Where are you? Huh? No, don't do this. Don't do this. Okay? You know, please dance with me. ओ इथून my God. No, don't do this. Thank वा you वा so वा much. वा वा फार Thank you सुंदर so- वाटलं Oh my God. कडक काय जोडी दिसली माहितीये एक परशा दुसऱ्या परशा बरोबर नाचतात Don't do this. Oh my God.
त्याच्यासाठी मी एक नाव घेतलं होतं. उखाणा. हा, बरं घ्या घ्या घ्या. बनवला होता तर घ्या आता. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. लालमणी लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. सुनील तावडेसाठी मी 7 जणांना सोडले. प्रेम आहे प्रेम. कडक. बघितलं किती शेजवान राईस केले मी तुमच्यासाठी. काय केले? शेजवान राईस, त्याग सॅक्रिफाईस. राईस. आता आपण एक गेम खेळूया. ओके, काय आहे बाईंचं? आपण ना डम शेराज खेळूया. ओके, डम शेराज. वहिनी तुम्हाला अवॉर्ड द्यायला आणलं इथं काय? किती पार्टी नाही? किती पार्टी आहे का? मला तर खूपच मजा येते आता यांच्याबरोबर खेळायला. किती पार्टी सुरू मी ना करतात? तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवणार. ते गाणं असेल ते तुम्ही ओळखायचं. ओके. अच्छा, डमशिराज. हा, डम शेराज. ओ माय गॉड. स्लो स्लो हा, करा. slow. आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय करा. First. गाणं आहे का हे? हा, हे गाणं आहेत सगळी. बर बर. वा, संदीपला कळलंय. हम दिल दे चुके सनम. परत गाणं आहे. दाखवा, परत दाखवा. थोडा नक्की. चुरा के दिल मेरा गोरिया चली. पण बऱ्यापैकी त्यांनी प्रयत्न चांगला केला हे मला सांगायचं आहे. तू अजून एक त्याच्या जवळचं गाणं चुरा शोधलंस लिया तर है तुमने जो. वाव, हुशार हुशार. माय गॉड, संदीप गेट. व्हॉट व्हॉट कोण? संदीप गेट फाटक. आंटी बरोबर. चुरा लिया है अच्छा. तुमने जो दिल को. हे काय होतं मग? हे पहिलं काय करायचं? बिस्किट खाल्लं आवडलं नाही म्हणून चुरा लिया. मोना आंटी काय करते काय कळणार. परत दाखवा एकदा. कोणी नाही काहीतरी सांगितलं. हे काय कळलं? कपडे पण धुतले. सांगा काय होतं. एकदा करून दाखवा ना. लास्ट सांगा. मराठी का हिंदी गाणे? हिंदी आहे. एकदा लास्ट सांगा. दाखवा पहिले का. दाखवा. हा, म्हणजे काय? म्हणजे काय? सुन साहेबा सुन प्यार की धुन. मारा तिथे काही संबंध नाही. सुन साहेबा. प्यार की धुन. कशी असते दोन? मोर. मोरनी. बागामा बोले आधी नाही. मोर क्या कर. छान आहे. मस्त. पूछो जरा पूछो. पूछो जरा पूछो. लास्ट हे एकदा घ्या ना. हा, इथेच थांबू. नाही नको. ओके, मोना आंटी. येस. हा, करा पुढचं. मॅडम कडे हात दाखवतात आणि सॅल्यूट. म्हणजे काय? 16 बरस की बाली उमर को हे चांगलं आहे. हे चांगलं होतं आम्हाला. शी, तता. गोवा फेकतोय. बाल. काय आहे हे? काय? जुलले तुम्ही जा. तुम्ही एवढं छान एंटरटेन केलं आमचं. आणि हे अवॉर्ड्स पण मिळालं मला त्याबद्दल. माय गॉड्स, थँक्यू सो मच सुप्पू. थँक्यू. ओके बाय. ओ माय गॉड, व्हॉट अ हेअर. थँक्यू. सी माय लिटिल टचिंग ना. खूप काळजी घेत असशील ना. Yeah. गळत नाहीत ना. हो, माझे एवढे गळतात. पुंगचं
आणि आता यानंतर येणार आहे मी सुप्रिया पाठारे यांच्याकडे की तुमचं बक्षीस किंवा शाबासकी आठवते का पहिली? हो, मी कलावैभवचं नाटक केलं होतं, हीच खरी डार्लिंग, आणि त्यासाठी मला नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला होता. तर त्या ज्युरी जेव्हा त्या प्रयोगाला आले होते तेव्हाचा फारच मजेशीर किस्सा आहे. मजेशीर म्हटलं, मला तेव्हा खूपच टेन्शन आलं होतं, कारण आम्ही साताऱ्यापासून 10 किलोमीटर आतमध्ये शूटिंग करत होतो. त्यामुळे सकाळी 5 वाजता वगैरे आम्ही शूटिंग करून साधारण एक 9-9:30 वाजता मी साताऱ्याहून निघाले. आणि जेव्हा मध्ये घाटामध्ये थांबलो आम्ही तेव्हा सगळं स्टक झालं होतं सगळं. तर माझे आमचे प्रोड्युसर होते झेंडे, ते होते बरोबर. आणि त्या सिनेमात माझं घागरा चोली अशी छोटी मुलगी असं ते कॅरेक्टर होतं. आणि आम्ही आलो आणि कळव्याला आल्यानंतर असं पूर्ण ट्रॅफिक जाम असल्यामुळे जाऊ शकत नव्हतो. तर मी त्यांना म्हटलं, इथे समोर रेल्वे स्टेशन, आपण ट्रेनने जाऊया. म्हणून आम्ही तसंच ते बोचकं वगैरे माझ्याबरोबर घेऊन आम्ही ट्रेनमध्ये गेलो. तर लोकांना असं वाटलं, माझ्या गळ्यात मंगळसूत्र होतं मोठं, त्या नाटकातलं मी घालून ठेवलं होतं. लोकांना वाटलं ह्या माणसाने हिला पळवून आणली. आणि ते असे मोठे होते, म्हणजे 6-6.5 फूट उंच आणि मी एवढीशी. ते सारख्या त्या बायका, लहान आहे ग बिचारी, कसा बाय तो मेला गेंडा, कसा आहे तो असा, असं त्यांची कुजबूज सुरू झाली होती. आणि आम्हाला ते ऐकायला येत होतं, पण आमचं असं आलं की नाही, रिॲक्ट नको होऊया, काहीतरी वेगळं घडेल इथे. बरं, ते म्हणाले ठाणा स्टेशनला उतरलं, गडकरीला प्रयोग होता. ठाणा स्टेशनला उतरल्यावर ते म्हणाले, तुला माहिती आहे, मला माहीत नाही आहे थिएटर कुठे आहे, तर तू पहिली पळ, मी तुझ्या मागून येतो. त्याच्यावरनं त्या रेल्वे स्टेशनवरनं ए पोरगी पळाली, पोरगी पळाली, पोरगी पळाली. आणि आम्ही बाहेर आलो आणि रिक्षाचा स्ट्राईक. मग आम्ही एका पोलिसाला पकडलं, कारण ते जे आमचे प्रोड्युसर होते ते CBI वाले होते. मग त्यांनी म्हणजे पकडलं म्हणजे त्यांना सांगितलं. आणि त्याच्यावर मग ते बाईकवर ते पोलीस मामा, त्याच्यामध्ये मी, आणि माझ्या मागे ते प्रोड्युसर, असे आम्ही गडकरीला पोहोचलो. तो नाटकाचा प्रयोग बघून मला नाट्यदर्पण अवॉर्ड मिळालं. मी तर अशी, अरे बापरे. पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि त्यासाठी नामांकने आहेत. सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि नामांकने आहेत संजय मोने, आनंद इंगळे, वैभव मांगले, अतुल कुलकर्णी, हुकलेले मास्तर. वा वा. तर या ठिकाणी असे बरेच शिक्षक या तुकरेटवाडीत येऊन जातात, त्यातल्यांना नामांकन मिळाली. आणि विजेते आहेत हुकलेले मास्तर. या वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. बऱ्याच वर्षांनी मला पुरस्कार मिळतो आहे, त्यामुळे आज घरी गेल्यानंतर बायको काहीतरी खाऊ घालेल चांगला असं वाटतं. हा पुरस्कार देण्यासाठी मी किशोरी शहाणे वीज यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार यांना प्रदान करावा. पुरस्कार घेऊन या. अहो भाग्य आमचे. वैभव तत्ववादी. तुमचा डान्स नंतर आहे, ते तुमचा डान्स नंतर आहे इथे, आता नाही. तुम्ही लगेच मध्ये नका येऊ. हे आमच्या गावातले लो बजेट वैभव तत्ववादी. मॅडमना विनंती की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. अभिनंदन. सर्वोत्कृष्ट शिक्षक. मॅडम आपण बसू शकता आता. उत्कृष्ट शिक्षक आहे की उत्कृष्ट हा व्यायाम शिक्षक आहे? असू द्या, ते होती ती तेवढीच आहे आपल्याकडे. अरे बरे सगळे माझे विद्यार्थी इथं आलेले आहेत आज. तुम्हाला सांगतो, पण तुमचे विद्यार्थी हे सगळे विद्यार्थी. अरे रेणुका लहानपणापासून शहाणे. रेणुका शहाणे त्या वेगळ्या. हा का? किशोरी शहाणे. किशोरी, हा चळवय झालं ग, लक्षात. किशोरी लहानपणापासून शहाणे ती. आणि क्लासिकल डान्सर. क्लासिकल वर्गात अभ्यास कमी, थैथाट जास्त. तुला म्हटलं की ही क्लासिकल डान्सर होणार, इथं काय शिकल ना, म्हणजे इथं आता क्लासमध्ये काय शिकल. मी तुला म्हटलं की तू आता अभिनेत्री हो, अभिनेत्री हो, अभिनेत्री हो. तुम्ही त्यांना सांगितलेलं अभिनेत्री हो? हो. म्हणजे त्यांचा अभिनय बघून? नाही, अभ्यास बघून. म्हटलं इकडे तर काही फार होणार नाही अभ्यासात, अभिनेत्री हो तिकडे काहीतरी होईल चांगलं. पण झालं. तिचा नवरा पण होता माझ्या क्लासमध्ये, वीज. ते तुमच्याच क्लासमध्ये होते? दोघंही माझ्या क्लासमध्ये आहे. पण तुला सांगतो, इतका हुशार, पण परीक्षेत मार्क कमी मिळवायचा.
ठरवून मार्क कमी मिळवायचा. नाही 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 काटकसर का? मग माझ्या लक्षात आलं म्हटलं मोठेपणी हा प्रोड्युसर होणार. इतकी काटकसर करतो म्हणजे शाळेची फी पण अगदीच बाहेर. हा म्हणजे शाळा लॉस मध्ये आणि हा प्रॉफिट मध्ये असं सगळं होतं. छान पण गुणी विद्यार्थी म्हणजे इतके आता सगळे. अरे बापरे हा संदीप पाठक ना रे. हा तेच आहेत. अरे बापरे बापरे बापरे. अरे छान 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 छान. नको नको लाजू रे. इतकं काही लाजण्यासारखं केलेलं नाहीयेस तू. चांगला विद्यार्थी तुला सांगतो. म्हणजे मी सरांचा आवडता विद्यार्थी आहे. वा वा. असा याचा कायमस्वरूपी गैरसमज. मुलं याची वाट बघायची रे शाळेमध्ये. मुलांच्या उपयोगी विद्यार्थी होता हा. हे मित्र म्हणून? नाही मित्र म्हणून नाही रे. टोक यंत्र म्हणून वापरायचं. टोक यंत्र कसं आहे तुला सांगतो. म्हणजे कसं होतं का शाळेमध्ये काय काही मुलं शार्प असतात ना. हा शार्पनर होता. शार्पनर हा आला ना की मुलं आपली पेन्सिल टोक करून घ्यायची. असं सगळं पण छान. तुला खरं सांगतो मला भरून पावलं तुझ्याकडे बघून रे. आज काय तू प्रगती केली आहे. तुला सांगतो एक अभिनेता होण्यासाठी जे जे लागतं ना ते सगळं तुझ्याकडे आहे रे. एक गाडी आहे, घर आहे, सुशील बायको आहे आणि अवतीभोवती लोक आहे. बस बाळा फक्त एकदा थोडासा अभिनय आला ना की काय चाललंय सर? म्हणजे मला म्हणजे माझ्या गंगेत घोडा झाला बस तेवढी एक मला चिंता आहे. सर तुम्ही काय येईल रे प्रयत्न सोडू नको. सर नाही तुम्ही खपावता उगत काय तुमचे विद्यार्थी? अरे सुनील तावडे का? अरे हे काय केस काय इतके पांढरे गेले पिठाच्या गिरणीत कामाला आहे काय? नाही ते ओरिजिनल त्यांचे पांढरे केस आहेत आता. काय? हो. अरे पांढरे काय बोलू नकोस. का? जीभ जळेल तुझी. पांढरे केस सुनील तावड्यांचे पांढरे केस. पांढरी डाय केली. पांढरी डाय केली असेल. पांढरे केस शक्यच नाहीये. कारण कावळ्याचे आणि सुनील तावडेचे केस कधी पांढरे होऊ शकत नाही. पांढरे केस म्हणजे डायरेक्ट करिअरवर घाला रे. असं आहे. फार हुशार विद्यार्थी सांगू तुला म्हणून सांगतो. आधी शाळेत जायचं नाही. लहानपणी रडायचा मी येत नाही. लहानपणी मग कोणतरी त्याच्या कानात सांगितलंय की अरे शाळेत मुली पण असतात. तेव्हापासून मग इतका हौसी नंतर रविवारी पण यायचं शाळेत. अरे सुप्रिया आहे का ही? हो. अरे बापरे ही आमची म्हणजे स्वयंघोषित मॉनिटर. तिला कोणी मॉनिटर करा किंवा नका करू ही आपली स्वतःच मॉनिटर व्हायची. पण डायट कॉन्शियस हा मुलगी. ते हे आणायची काय ते गाजर काकडी स्प्राउट्स वगैरे सगळं ते आता पण आणतात. आता पण आणतात. हा सगळं तेव्हापासून ते खायची ती. तसं तेवढा फरक नाही दिसत ना. नाही ते किलोने स्प्राउट खाल्ल्यावर काय फरक पडणार. मी तिला सांगितलं बाळा ते थोडं खायचं असतं. ही आपली बका ते खायचे. पण हुशार उत्साही मुलगी तुम्हाला सांगतो. आणि व्यवहार आहे इतके व्यवहार आहे. नंतर भाऊ कदमचे पण व्यवहार सांभाळ. म्हणजे स्वतःच्या कॉप्या लिहायच्या. भाऊ कदमच्या कॉप्या लिहायच्या. बरं भाऊ कदम कुठे ठेवलंय त्याची आठवण करून द्यायची. छान. आणि इथं सगळ्यात कौतुक म्हणजे आमच्या स्नेह संमेलनाच्या वेळेस रे काय काम करायची पोरगी स्नेह संमेलनाच्या वेळेस. म्हणजे आमच्या शाळेत पण करायची दुसऱ्यांच्या शाळेत पण करायची. मग पुढे कॉन्ट्रॅक्ट पण घ्यायला लागली स्नेह. काय हरकत नाही का बार. अरे अच्छा ही वैदी आहे का? आता नीट चालतेस ना बाळा. खूप धडपडी कुठे पडायची. इकडून पड तिकडून पड बेंचावरून पड टेबलावरून पड. आता व्यवस्थित ना. मोठे ऍक्सिडेंट सतत घडतात त्यांच्याबद्दल. तेव्हापासून तेव्हा शाळेत होते ती. म्हणजे मी रिटायर्ड वाला 1 वर्ष राहिलो तेव्हा आली होती. बरी आहेस ना? धडपडू नकोस हा बाळा. काय होत हे घ्या रे ते माझं. हे घ्या आता तुमचं अवॉर्ड. आणि तुम्ही प्लीज जा. ओके धन्यवाद. थँक्यू. किशोरीजी आठवतंय का पहिलं बक्षीस कुठलं मिळालं होतं? मी शाळेत होते आणि
सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचं असं मी ठरवलेलं होतं आणि त्यात मला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये मी नन झाले होते, सिस्टर झाले होते आणि त्यावेळेस चांगला पांढरा पोशाख घातला होता आणि प्रार्थना बोलले, जीजस क्राइस्टची प्रार्थना बोलले आणि खूप टाळ्या वाजल्या आणि त्या माझ्या कॅरेक्टरला फर्स्ट प्राइज मिळालं. वा वा. तुम्ही त्यावेळेस पहिलं बक्षीस आठवतंय का? आठवतंय, म्हणजे बांडगुळ नावाची एकांकिका केली होती आम्ही आणि आम्ही 2 मित्र असतो, स्वातंत्र्य सैनिक असतो आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो माझा मित्र असतो तो स्मगलिंग वगैरे करून मोठा डॉन वगैरे होतो, चुकीचे व्यवहार वगैरे करतो, त्यामुळे मला त्याचा राग येतो आणि एक दिवशी त्याला मला खून करायचा असतो. एकांकिकेचं म्हणजे खूप छान झालं, चांगलं सादरीकरण चाललं होतं आणि मी शेवटी खिशात हात घालतो, लेंगा असतो त्याच्यामध्ये पिस्तूल असते, तर मी खिशात हात घातला, तो नेमका नॉबवरच बसला आणि माझ्या खिशातच पिस्तूल वाजलं. काय सांगतो? तर आता काय झालं असेल ह्या विचारामध्ये मी होतो आणि मी परत काढलं पिस्तूल आणि मी त्याला मारतो असं झालं असेल आणि मग त्या एकांकिकेत मला उत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. शेवटी खिसा बघितला तर खिशाला भोग पडलं. चांगला प्रश्न घ्या जरा. सर मला विचारायचा आहे प्रश्न संजय मेमाने सरांना. संजय मेमाने सर इथं बसले. सर ऍक्च्युली थोडीशी कंप्लेंट आहे तुमच्याविषयी. दुनियादारी सिनेमात तुम्ही दिसले नाही सर शेवटपर्यंत, त्याचं वाईट वाटलं आम्हाला. ते काय एंट्री घेतील दुनियादारी पिक्चर मध्ये? का म्हणजे तो साई अख्ख्या सिनेमात ओरडत होता, काय मेमाने मेमाने संजयचे मेमाने. एकदा येऊन गेले असतं तर काय झालं असतं एवढं? कसं बोलले ते? मेमाने मेमाने संजयचे मेमाने. मेवड्यांचे पाहुणे असं आहे ते. सर ते राजन तामाने काय कुठे काय जोडतायत. आता मी येणार आहे सुमित्रा भावे यांच्याकडे. तुमच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस किंवा पहिली शाबासकी आठवतीये का? पहिली शाबासकी म्हणजे मी चित्रपटासंबंधीचीच सांगेन. 84 साली पहिला लघुपट बनवला आणि तो बनवला तेव्हा माझा चित्रपटाशी इतका संबंध नव्हता, काहीही माहिती नव्हतं चित्रपट क्षेत्रातलं आणि तरी तो चित्रपट बनवला कारण निरक्षर बायकांना त्यांच्या ताकदीचं भान द्यावं असं वाटून त्यासाठी चित्रपट केला. आणि तो पुण्याचं जे चित्रपट संग्रहालय आहे फिल्म आर्काइव्ज, त्याचे क्युरेटर श्रीयुत नायर आत्ता 2 वर्ष झाली ते गेले, तर त्यांनी तो चित्रपट माझा पाहिला आणि मला सांगितलं हे राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठवा. मी म्हटलं म्हणजे काय असतं? ते म्हणाले तुम्हाला काहीच माहीत नाही. म्हटलं काहीच माहिती नाही. मग त्यांनीच मला तो फॉर्म भरायला लावला, त्यांनी पाठवून दिलं आणि अचानक एक दिवशी फोन करून त्यांनी सांगितलं की तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय. आनंदाचा क्षण होता. वा खरंच किती महत्वाची गोष्ट असते. आता येणार आहे इरावतीजी तुमच्याकडे. तुम्हाला आठवतं का पहिलं बक्षीस? हो, मी पहिलीत होते आणि आमच्या स्कूलमध्ये रेस होती ह्याची. आय वॉज इन कनोसा कॉन्व्हेंट. सो ते फुगा घ्यायचा, पळायचं आणि ते फोडून गो टू द फिनिशिंग लाईन. तर तो फुगा नेमका उडून गेला आणि तो परत जाऊन पकडून आणला आणि आय स्टेप्ड ऑन इट आणि मी गेले आणि त्याच्यामुळे मला दुसरं बक्षीस मिळालं. अच्छा, ओके. सो पहिलं बक्षीस माझ्या मैत्रिणीला मिळालं आणि दुसरं मला मिळालं. पण त्या बक्षिसाचा आनंद म्हणजे असं वाटतं का बक्षीस मिळाल्यावर हा एक अनुभव मला अगदी क्लिअरली आठवतो आहे. आणि माझ्यासाठी महत्त्वाचं बक्षीस होतं, मी सुचिता भिडे चापेकरांची शिष्य आहे. सो भरतनाट्यममध्ये त्यांचा क्लास 5 वर्षाचा तो कोर्स असायचा. सो त्याच्यात मला दरवर्षी पहिलं बक्षीस मिळायचं. वा वा. आणि ते माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं होतं आणि आहे अजूनही. वा. किशोरीजी आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही सुद्धा अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं. कोठारे सर असतील, सचिनजी असतील. तुम्हाला कोणाबरोबर काम करताना टेन्शन असायचं थोडंसं? माझ्यावर जे संस्कार झाले फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते सचिन पिळगावकर यांच्या पिक्चर्समुळे झाले असं मी म्हणेन. कारण सचिनजींची शिस्त खूप व्यवस्थित असते, स्ट्रिक्ट नसतात ते, पण त्यांना जे हवं आहे ते आपण करायला हवं असतं. म्हणजे माझा सुरुवातीचा सिनेमा माझा पती करोडपती, त्याच्यामध्ये जे गाणं आहे एवढं अजरामर गाणं, अगं हेमा प्रेमा, तर त्यावेळेस कोरिओग्राफर आले नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता
आणि सचिनजींनी स्वतः ते गाणं कोरिओग्राफ केलं माझ्यावर आणि अशोक मामांबरोबर. आणि प्रत्येक एक्सप्रेशन, प्रत्येक मुवमेंट ती जितकी म्हणजे अशी जे प्रत्येक छोटी छोटी बीट्स वगैरे पण जे पकडले ते त्यांनी पकडून दाखवले आणि ते मी सादर केले आणि ते गाणं हिट झालं. क्या बात आहे, वा, हे आम्हाला खरंच माहित नव्हतं. सर हा घ्या माझी एक रिक्वेस्ट होती ऍक्च्युली. बोला, कोणाला करायची? किशोरी ताईंना. किशोरी शाणे यांना. ताई आम्ही खूप फॅन आहे तुमचे. ते चला जेजुरीला जाऊ म्हणजे ते तर खूपच हिट. आणि आता तुम्ही ते गोष्ट पण सांगितलीत आम्हाला, तर म्हणजे एक झलक जर बघायला मिळाली असती तर सगळ्यांनाच आवडलं असतं. काय होतं? काय एंट्री घेतली, एक आना अबलक घोडा, ते पान घोडा असं पाहिजे होतं. पण लय भारी. तुम्ही फरमाईश केली होती, आवडलं तुम्हाला? हा आवडलं मला, पण थँक्यू. माझं काम झालं मेन. काय काम काय होतं? शूटिंग कशाला केलं ते? शूटिंग केलं, काय झालं माझ्या घरी ना शिडी आहे त्या पिक्चरची. मग नेमकं गाण्याच्या जागी स्क्रॅच गेलाय, नुसता आवाज येतो, डॅन्स काय दिसत नाही. पुढच्या वेळी इतकं बघून गाणं ऐकून आपण मॅडम साठी सुंदर केलं. आता येणार आहे संजय मेमाणे यांच्याकडे. त्यांना मला असं विचारायला पाहिजे खरं तर पहिलं बक्षीसपेक्षा तुम्ही पहिलं फोटो किंवा पहिलं शूटिंग कधी केलं होतं असं मला खरं तर विचारावं लागेल. शब्बासकी पण ऐकायची. मी लग्नाचे फोटो काढायला लागलो. अच्छा. हां, मग मी त्याच्यात मग त्याच्यातच निकॉनचा कॅमेरा होता, मग मी त्याच्यात मास्किंग करायचो. ते फोटो द्यायचे ना, एका बाजूला एक मुलगी बघते आणि मग मेहंदी बघते, हे सगळे तेव्हा प्रकार करायचो. पण लकीली नंतर इंडस्ट्रीत आलो आणि तर माझी पहिली फिल्म 10वी फ आणि मला पहिला ब्रेक दिला सुमित्रा मावशींनी. आणि त्या फिल्मला मला अवॉर्ड मिळालं. क्या बात. वा वा. आता मी येणार आहे धनंजय कुलकर्णी सरांकडे. सर, तुम्हाला आठवतंय का पहिलं बक्षीस किंवा पहिली शाबासकी? माझं गाव महाबळेश्वर. अच्छा. आमच्या गावामध्ये सिनेमा हॉल नव्हता. हां. तर आमच्या गावातनं जेव्हा शाळेतनं विद्यार्थी निवडून स्पर्धा व्हायच्या त्या सातारला व्हायच्या. आणि सातारला स्पर्धेला जायला हे काय तर तिथं टॉकीज आणि तिथं पिक्चर बघायला मिळतो. आणि म्हणून मी नेहमी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, वक्तृत्व स्पर्धेत. आणि 5वीत असताना मी पहिल्यांदा सातारला गेलो आणि त्यावेळी वक्तृत्व स्पर्धेत हे मिळालं मला बक्षीस. पण त्यापेक्षा मला सिनेमा तिथं बघायला मिळाला याचा जास्त मोठा आनंद होता. आणि ते माझं पहिलं बक्षीस मला आठवतं. संजय सर, मला म्हणजे थोडंसं हॅपी न्यूज आहे. मी थोडा कॅमेरा घेतला तर मला म्हणजे तुमच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं. येऊ का सर तिकडे? कसं आहे सर, 1-2 फोटो काढा ना सर. म्हणजे माझी इच्छा होती बरेच दिवसाची मेमाने साहेबाच्या हस्ते 1-2 फोटो. कोणाचं काढायचं? माझं सर, दुसरं कोण आहे स्मार्ट एवढं इथं? एक मिनिट खर्च केला. ते भाग्य लागतं ना ऍक्च्युली मध्ये. असं इतका खर्च करून पहिल्यांदा आला सर स्टेजवर मी. अरे सर, आता म्हणजे हे काढले तर याच्यातच राहतात काय? या ना अशी इकडे सर, याच्यातच राहतात हे पूर्ण. याच्यातच राहणार. म्हणजे साधारण किती फोटो आपण काढू शकतो याच्यात?
त्याच्यावर तुमची चिप किती जीबीची आहे त्याच्यावरती आहे. 16 GB 32 GB. म्हणजे 16 फोटो काढू शकतो. रोलचा कॅमेरा का 16 GB म्हणजे भरपूर काढू शकतो. 1001. अच्छा. आणि मग ते मग आपण जास्त झाले समजा तर कुठं आपण ह्याच्यात टाकायचे असतं कॉम्प्युटर वगैरे मध्ये तर टाकू शकतो. लॅपटॉपमध्ये टाकू शकता. मग ते कसं राहते त्याची चिप काढायची आणि डाउनलोड करायची. तुम्ही घेतलाय ना तुमचा कॅमेरा आहे, तुम्हाला माहित पाहिजे ना काहीतरी. तुमचा आहे ना? नाही. मग मी कुलकर्णी साहेबाच्या गाडीतून ढापला. त्यांनाच कसं विचारा म्हणून यांना विचारतो. पण तुम्ही फोटो काढले सर, थँक्यू सर. त्यांच्या समोर ढापला, लाज नाही वाटत तुम्हाला? नाही नाही, समोर नाही, मागे ढापला गाडी. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू सर. असं त्या माझ्याकडे तुमची आठवण म्हणून. सुमित्रा भावे यांच्याकडे मी आता येणार आहे. त्यांनी आतापर्यंत जे जे सिनेमे दिले ते खरंच वेगळे होते. वेगळा विषय घेऊन त्या नेहमी एक त्याच्यात एक संदेश असतो, एक मेसेज असतो आणि मनोरंजन सुद्धा असतंच. पण असे विषय हाताळून सुद्धा ते रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी रसिक प्रेक्षकांना आमंत्रित करणे यासाठी खूप मेहनत असते. काय सांगाल, काय असते थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये? आत्ता तुम्ही म्हणालात तसं जीवनाचं प्रत्यक्ष दर्शन असावं असं मला वाटतं आणि त्यातून मनोरंजनही व्हावं असं वाटतं. विशेषतः न बोललेल्या गोष्टी, न प्रत्यक्ष दिसलेल्या गोष्टी, अव्यक्त गोष्टी या माध्यमामधून जितक्या उत्तम प्रकारे मांडता येतात ते दुसरं कुठलंही माध्यम मांडू शकत नाही. म्हणून मला हे माध्यम फार ताकदवान आहे असं वाटतं. वा 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 वा. खूप छान वाटलं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये झी चित्रगौरवच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आले. सगळ्या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. घेऊन या. तर आपण भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात नवीन विषयासह याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.